जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना ब्रह्मनिरूपण विस्तृतपणे पाहत आहे. समर्थ आपल्याला शिकवतायत की परब्रह्म स्थितीमध्ये निश्चळपणे आपण राहायचा अभ्यास केला पाहिजे. तिथे जी जी वृत्ती येईल ती ती आपल्या अभिमानानंच येणार आहे. मग एकतर वृत्तीला टाकायचा अभ्यास किंवा अभिमानालाच टाकायचा अभ्यास हा आपल्याला करत राहायचा आहे. समर्थांनी आता वेदांतातील अन्वय आणि व्यतिरेक या गोष्टींचा उल्लेख करून एक महत्त्वाचं विधान केलं, जी ओळी आपण कालच्या निरूपणात शेवटी पाहिली. अन्वये आणि वितरेक हा शब्दभेद कोणी एक, निशब्दाचा अंतर्विवेक शोधिला पाहिजे. याकडं थोडं सखोलतेनं आपण पाहूया. हे पाहताना अन्वय काय आणि व्यतिरेक काय हे अगदी थोडक्यात समजून घेऊया. समजा आपण आपल्या गावातल्या मारुती मंदिराकडे चाललो आहे. आपलं ध्येय आहे मारुती मंदिरात वेळेत पोहोचायचं दर्शनाला. आज महत्त्वाचा दिवस आहे. आपण निघालो. आता वाटेत आपल्याला ट्रॅफिक लागेल, कुणी ओळखीचं भेटेल, सगळ्या गोष्टी घडतील. मंदिरापाशी पोहोचलो, आपली चप्पल काढली, आपल्याला काय फुलं वगैरे घ्यायची होती ती घेतली. आता मारुतीच्या दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो. रांग आपल्याला समोर दिसतीये. रांगेत एक दोन ओळखीचे भेटले. दर्शन घेऊन जे माघारी फिरत आहेत त्यातलेही काही ओळखीचे भेटले. पण हे सगळं करत असताना आपलं लक्ष मारुतीकडं असतं, अगदी घरातून निघाल्यापासून. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी वाटेत येतात, पण त्या बाजूला करत आपण मारुतीपर्यंत पोहोचतो. जसं तांदूळ निवडताना आपण तांदळातला खडा असा बोटानं धरतो आणि बाहेर ओढून काढतो आणि ताटाच्या बाहेर टाकतो. आपल्याला जिथे लक्ष द्यायचं आहे तिथे लक्ष देत बाकी सगळ्या गोष्टी बाजूला करणं, यालाच वेदांताच्या भाषेत व्यतिरेक असं म्हणतात. म्हणजे साधनेला आपण बसलो की आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की तूच ब्रह्म आहेस. आता हे शब्द अर्थानं पकडायचे आहेत. हा पुढे येणार आहे बरं का विषय. पण व्यतिरेक आणि अन्वय समजून घेताना आपण त्याला सूक्ष्मतेनं स्पर्श करूया. नाहीतर शब्द काय आहे, वाच्यांश काय आहे, लक्ष्यांश काय आहे या अर्थाची ओळी पुढे आहेच. तर सद्गुरू सांगतात की तू ब्रह्म आहेस. तर आता मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असा जप आपल्याला करायचा नाही आहे. सद्गुरूंनी ती पेरणी केलेली आहे. पहा, आपण बी पेरतो, पण बी पेरलेलं आपण उकरून पाहत नाही. पाहायला लागलो तर झाड येणारच नाही. किंवा समजा एखादं रोप वरती आलं तर ते रोप काही पुन्हा खाली जाऊन बी कसा फुटला, त्यातून अंकुर कसा आला हे जरा जमिनीत जाऊन बघतो असं म्हणत नाही. ते त्याचं वरती वाढत राहतं. आता बी राहतच नाही. बी मधूनच झाड आलेलं असतं. तसं तत्त्वम असी हे बीजरोपण आहे. बीजरोपण केल्यानंतर आता त्या भावात राहून वाढायचं आहे. म्हणजे त्या भावाचा अभ्यास करायचा आहे. आता ही गोष्ट ध्यानात घेऊन आपण ध्यानाला बसलो. ध्यानाला बसल्यानंतर मात्र आता आडव्या ज्या ज्या गोष्टी येतात, देहाची जाणीव आहे, देहाला, मनाला, चित्ताला येणारे अनुभव आहेत, ही सगळी गर्दी आहे, भेटणारे लोक आहेत. त्यांना बाजूला करत करत आपण आपल्या ध्येयाकडे, मी तेच आहे या भावामध्ये मिसळण्याचा अभ्यास करतोय. हे करणं म्हणजे व्यतिरेक करणं. आता अन्वयाचा अर्थ पाहूया. व्यतिरेक झाल्यानंतर जी अवस्था येते, म्हणजे झाड वाढलं तर आता तिथं बी आहे का? म्हणजे ज्या बीमधून ते बाहेर आलेलं होतं ते बी तिथं आहे का? मुळीच नाही. आता झाड ही अवस्था आली. तसंच जेव्हा आपण ब्रह्मस्वरूप आहोत याच्या साधनेमध्ये मुरत आपण ब्रह्मस्वरूपाकारच होऊन जातो, तेव्हा लक्षात येतं की आपण वेगळेपणानं कुठे नाहीच आहे. सर्वत्र एकपणानंच आपण आहोत. जसं की मातीपासून मडकं बनवलं जातं. मातीच जमिनीवरती पण आहे, मातीच भिंतीमध्ये पण आहे.
आता मडक्याला जर विचारलं की तू मडका आहेस की माती आहेस, तर जोपर्यंत त्याचा मडकेपणा त्याच्याजवळ आहे तोपर्यंत ते म्हणेल की मी मडका आहे, ही भिंत आहे, ही जमिनीवरची माती आहे, म्हणजे आम्ही तिघे वेगवेगळे आहोत. पण मडक्याला जर कळलं की इथे मातीच केवळ आहे, बाकी काही नाही, आपण म्हणून वेगळेपणानं नाही, आकार रूपानं कुणी इथं नाही, मातीच व्यापून आहे, तर त्याला एकत्वच दिसेल. जमिनीतही आपणच आहे म्हणेल, भिंतीतही आपणच आहे म्हणेल. असं सगळीकडे ब्रह्मभाव दाटून राहणं म्हणजे अन्वय स्थिती आहे. समजेल अशा सोप्या भाषेत आपण पाहिलं. हे अगदीच निरुपयोगी आहे असं समर्थांना सांगायचं नाही आहे बरं का. ओवीचा अर्थ पाहिल्या पाहिल्या असं वाटेल आपल्याला की अरे अन्वय व्यतिरेक काही कामाचे नाहीत, अन्वये आणि व्यतिरेक हा शब्दभेद कोणी एक. पण असं समर्थ सांगत नाही आहेत. समर्थ ब्रह्मज्ञानाच्या अवस्थेतून सांगतायत की पहा, जेव्हा आपण व्यतिरेक करतोय तेव्हा आपण वृत्तीवरतीच आहे. आपण एका ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय आणि वाटेत येणाऱ्या गोष्टी बाजूला करत आहे, म्हणजे जाणीवेनं करत आहे. इथे आपला मी शिल्लक आहे. आणि अन्वय स्थितीमध्ये सगळीकडे मी आहे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी मधला अहम शिल्लक आहेच. इतका सूक्ष्म बोध यामध्ये आहे. समर्थ म्हणतात की जी मूळ परब्रह्म स्थिती आहे त्या स्थितीच्या सापेक्ष ही अन्वय आणि व्यतिरेक गोष्टसुद्धा शब्दभेदच आहे, शाब्दिकताच आहे, खरी निशब्दता नाही. किती खोलवर परमार्थ सांगितलाय पहा समर्थांनी. आपण काय समजतो, घरातली देवपूजा केली, उपास तापास केले, कधीतरी पंढरीला गेलो, कधीतरी कुठल्या देवस्थानाला गेलो, कुळाचार केले म्हणजे आपण परमार्थी आहोत. पण पंढरीच्या वारीचा अर्थ संतांनी जो सांगितला आहे तोच समर्थ वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुभूतीत जाणं, पुन्हा येणं, पुन्हा जाणं आणि पुन्हा येणं, ही येजा म्हणजे आपल्यालाच भेटायसाठी लागणारी येजा जी आहे ती पंढरीची वारी आहे. ही पंढरी आपल्या देहामध्येच आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. आणि मग आत्मा कोण आहे? आत्माच तर परब्रह्मस्वरूप आहे. आणि ते काय आहे? तेच तर आपलं स्वरूप आहे. तू आत्माच आहेस, हेच तर सद्गुरूंनी सांगितलं नाही का? समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास, परब्रह्म म्हणजे सकळा परते, तयासी पाहता आपणची ते, हे कळे अनुभवमते सद्गुरू केलिया. असं आपल्यालाच भेटायला आपण जाण्याचा अभ्यास करत राहणं म्हणजे वारी करत राहणं आहे. वारीचा सूक्ष्म आध्यात्मिक साधनेला धरून थोडासा अर्थ आपण पाहिला. त्या विषयात आत्ता खोलात जायला नको, पण हा मुद्दा महत्त्वाचा की हा आंतरिक प्रवास घडला पाहिजे. पण आपण लोकाचारामध्ये अडकून राहतो. वरवर काहीतरी देवाचं करतो आणि समज करून घेतो की आपण परमार्थी आहे, भगवंताच्या मार्गावरती आहे. पण समर्थ पहा किती खोलात जाऊन परमार्थ शिकवतायत. आपली जाणीव कुठंपर्यंत येते, अगदी आपल्या स्वरूपापर्यंत आपल्याबरोबर येते. आपला अहम अगदी तिथंपर्यंत येतो, अहम ब्रह्मास्मी म्हणेपर्यंत. समर्थ म्हणतात की हा प्रयत्न करणारा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं द्वैत राहतं. जिथं द्वैत आहे तिथं शब्द राहतो. आत्मस्थिती मात्र निशब्द आहे. त्यामुळं निशब्दाचा अंतर्विवेक शोधिला पाहिजे असं ते म्हणतात. म्हणजे व्यतिरेक करावा लागणार. सगळ्या गोष्टी बाजूला करत करत आपल्या सत्य स्वरूपापर्यंत पोहोचावं लागणार. पोहोचल्यानंतर स्वरूपानुभूती पण येणार. त्या अनुभूतीनं स्वरूप व्यापून आहे हा अन्वय पण घडणार. पण त्याही पलीकडे जाऊन अंतर्विवेक शोधला पाहिजे की ज्याला हे अनुभवाला येतं की अहम ब्रह्मास्मी, तो सुद्धा आता ब्रह्मात विलीन करता आला पाहिजे. समर्थ म्हणतात यासाठी एक मार्ग आहे. मार्ग सुरू होतो सद्गुरूंपासून, सद्गुरूंच्या उपदेशापासून. म्हणून आता मगाशी ज्या विषयाला आपण स्पर्श केला की अर्थाला महत्त्व दिलं पाहिजे, शब्द मागे टाकला पाहिजे, वाच्यांश लक्षांश, यासंबंधी आता समर्थ महत्त्वाचा उपदेश करतात. आधी घेईजे वाच्यांश, मग ओळखीजे लक्षांश, लक्षांशी पाहता वाच्यांश असेल कैचा.
आपण आईला म्हणतो, आई भूक लागली, खायला दे. आता याच्यामध्ये शब्द आहेत, याच्यामध्ये प्रत्यक्ष अन्न नाही आहे. आई भूक लागली, खायला दे या शब्दांमधून निर्देश केला गेलेला आहे. आईला अर्थ कळला, आईनं समोर जेवण आणून ठेवलं. आता समोर काय आहे? प्रत्यक्ष अन्न आहे. आता आई खायला दे या शब्दांची गरज आहे का? मुळीच नाही. आता अन्न समोर आलं, आता प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची. असा प्रवास परमार्थामध्ये घडतो. म्हणजे ज्या स्थितीत आपल्याला पोहोचायचं आहे, स्वरूप स्थिती किंवा आत्मस्थिती, ती स्थिती निःशब्द आहे, ती स्थिती निर्गुण आहे. ती स्थिती अशी नाही की ओळखू येईल, वेगळेपणानं अनुभवता येईल. हे तर सगळं आपल्याला माहीत आहे. पण आजची आपली वर्तमानातील स्थिती देहबुद्धीची आहे, त्याला काय करणार? आता या स्थितीतून त्या निर्गुण स्थितीमध्ये जायला पहिल्यांदा सद्गुरूंचे शब्द धरावे लागतील. म्हणजे तू कसा हा देह नाहीस, तू कसं हे मन नाहीस, हे सद्गुरू समजावून सांगतील. हे सगळं वाच्यांशामध्ये येतं बरं का. अनुग्रहसुद्धा वाच्यांशामध्येच येतो. पण त्यामध्ये जे अभिप्रेत आहे ते सगळं लक्षांशामध्ये येतं. उदाहरण सांगायचं झाल्यास श्री महाराज म्हणतात की तुम्ही नाम घ्या की तुमच्या मागे पुढे मी आहेच. आता हा वाच्यांश आहे. आता यातील लक्षांश असा आहे की प्रत्यक्ष नाम घेतलं पाहिजे. म्हणजे लक्षांश दिसून येणार आपल्या कृतीमधून. तर कृती न करता आपण जर महाराजांचं वाक्यच पुन्हा पुन्हा म्हणायला लागलो, तुम्ही नाम घ्या तुमच्या मागे पुढे मी आहे, तुम्ही नाम घ्या तुमच्या मागे पुढे मी आहे, तर आपण वाच्यांशाला धरून ठेवलं. हे काही संतांना धरणं नाही. त्या लक्षांशामध्ये सूक्ष्म रूपानं श्री महाराज आहेत. लक्षांश धरायला पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष नाम घ्यायला पाहिजे. आता नामामध्ये आपण शांत होत गेलो की तिथे खरा लक्षांश साध्य झाला. शांतता जिथं मिळाली, जिथं विचार थांबले, वृत्ती थांबली, तिथं महाराजांची संगत मिळाली. अशा अर्थानं वाच्यांशामध्ये लक्षांश लपलेला आहे. अनुग्रहाची पण एक प्रक्रिया आहे. सद्गुरू सांगतील की हे नाम घे, अशा पद्धतीनं नामस्मरणाला बस, अशा पद्धतीनं ध्यान कर, ध्यानाचा अर्थ समजावून सांगतील, तूच ब्रह्म आहेस वगैरे वगैरे उपदेशही करतील. हे सगळं वाच्यांशामध्ये आलं. ते शब्द आपल्याला घोकायचे नाहीत, पण ते शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातून सद्गुरूंना काय सांगायचं आहे ते आपण समजून घ्यायचं. त्यामध्ये जो अर्थ लपलेला आहे तो लक्षांश आहे. आणि लक्षांशामध्ये खोल जाण्यासाठी प्रत्यक्ष नामाला किंवा ध्यानाला बसायचं, साधनेला बसायचं. आधी घेईजे वाच्यांश, सुरुवात वाच्यांशापासून निश्चित होईल. श्रवण तिथं घडेल, निरूपण श्रवण, त्याचं चिंतन घडेल. मग ओळखीजे लक्षांश, लक्षांश पाहता वाच्यांश असेल कैचा. आता जिथं लक्षांशात आपण खोल गेलो म्हणजे ध्यानाच्या आणि नामाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये शिरलो की आता तिथे कुठलाही शब्द असत नाही. पण त्या अवस्थेपर्यंत येण्यासाठी आधी शब्दांना आपण धरलेला आहे, वाच्यांशाला आपण धरलेला आहे. असा हा साधनेचा क्रम आहे. असे आपण आत आत येत जातो. त्यामुळं शब्दाचं महत्त्व निघून जातं, शब्द मागे पडतो आणि शब्दामध्ये जो अर्थ सांगितलेला आहे, जी खूण सांगितलेली आहे आपल्या आत्मस्वरूपाची, ती खूण तेवढी घेऊन साधक साधनेमध्ये बुडून जातो. हे सांगून झाल्यानंतर समर्थ म्हणतात, सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाच्यांशाचा अनुक्रम, शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नसे. सर्व ब्रह्म म्हणा, विमळ ब्रह्म म्हणा, शेवटी हे काय आहे? ब्रह्माला दिलेलं नामाभिधान आहे, ओळख आहे, खूण दिलेली आहे. पण ब्रह्म कशाच्याही पलीकडेच राहतं. आपण देहभावात आहे म्हणून त्याची खूण द्यावी लागते. आपण एका मुक्कामी आहे, आपल्याला दुसऱ्या मुक्कामी जायचं आहे, तर मग आपल्याला नकाशा लागतो. आपण पृथ्वीच होऊन गेलो तर आपल्याला नकाशा लागेल का? सगळ्या स्थानांपाशी आपणच राहतो ना. ती खरी स्वरूप स्थिती आहे, जिथं शब्द नाहीत, पूर्ण निःशब्द स्थिती, अनुर्वाच्य स्थिती. परमार्थाच्या मार्गामध्ये ज्या ज्या विचारधारा आल्या
त्या विचारधारांनुसार ब्रह्माला कुणी सर्व ब्रह्म म्हणेल, कुणी विमळ ब्रह्म म्हणेल. अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास पंढरपूरला पांडुरंग उभा आहे. कुणी त्याला मायबाप म्हणेल तर कुणी सखा म्हणेल. कोण कसा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. भूमिकेचा मुद्दा आहे. जशी भूमिका तसा देव झालेला आहे. आपुल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी, हे जसं साधनेच्या बाबतीत साधक करतो तसं ब्रह्मस्थितीच्या बाबतीत पण विचारधारा ज्या ज्या आहेत त्या त्याप्रमाणे त्याला नाव दिलं गेलेलं आहे. प्रत्यक्ष परब्रह्मस्थिती या सगळ्या नामांच्या पलीकडचीच आहे. म्हणून ही सगळी नामे सर्व ब्रह्म असो नाही तर विमळ ब्रह्म असो वाच्यांशामध्येच येतात. पण जो लक्षांशामध्ये प्रवेश करतो, म्हणजे आता साधनेतील खोल अर्थ पाहायचा बरं का, जो परब्रह्म स्वरूपच होऊन जातो त्याच्यापाशी मग कुठलाही वाच्यांश उरत नाही. कोण विमळ ब्रह्म, कोण सर्व ब्रह्म, अहो तेच तो होऊन गेला. मग वेगळा शब्द तिथे असणार कसा? म्हणून शोधिता लक्षांशाचे वर्म वाच्यांश नसे. सर्व विमळ दोन्ही पक्ष वाच्यांशी आटती प्रत्यक्ष, लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे, अशी सुंदर ओवी समर्थांनी सांगितली. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हे दोन्हीही पक्ष किंवा या दोन्ही गोष्टी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वाच्यांशामध्ये येतात. त्या तिथंच संपून जातात जेव्हा साधक देहबुद्धीच्या पलीकडे जातो. हे सगळं स्वतःचा विसर पडल्यावर शब्दांच्या पलीकडे गेल्यानंतर घडतं. असं पहा, शब्द हे मनाचा गुणधर्म म्हणून समोर येतात. पण मन मेल्यानंतर शब्द कसे राहतील? आणि मग मन मेल्यानंतर ज्या दोरीनं देहबुद्धी बांधली जाते ती दोरीच नाहीशी होते. मग उरेल कशी देहबुद्धी? मग अशा स्थितीमध्ये आली निःशब्द अवस्था. त्यामुळं त्या स्थितीत राहिल्यानंतर जे विमळ ब्रह्म सर्व ब्रह्मानं वाच्यांश मार्गे दाखवलं गेलं त्याच्या लक्षांशात साधक स्थिर व्हायला लागतो. मग तिथं अर्थातच मगाशी पाहिलं त्याप्रमाणे सगळे पक्ष गळून पडतात. सर्व ब्रह्म, विमळ ब्रह्म, सर्व जे आहे त्याला सर्व म्हणणारा विमळ म्हणजे शुद्धता, परमशुद्धता, त्याला शुद्धता आहे हे सांगणाराच तिथं विलीन होऊन जातो. मग ते शब्द कसे राहतील? समर्थ परब्रह्माची परमशुद्ध अवस्था आणि त्या अवस्थेमध्ये साधकानं टिकून कसं राहायचं आहे याचं खोलातलं मार्गदर्शन करतायत. म्हणून त्यांनी प्रत्येक पायरीवरचा वाच्यांश सांगितला आहे. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. ज्याची परमार्थ मार्गात अगदी सुरुवात आहे, ज्याला काहीच कल्पना नाही की काय सांगितले दासबोधात, ज्ञानेश्वरीमध्ये किंवा सद्गुरू नेमका काय उपदेश करतात, सद्गुरू कोण असतात याची शब्द ओळखसुद्धा नाही, तो समजा सद्गुरूंच्या समोर गेला, समजा श्री महाराजांच्या समोर बसला, गोंदवल्यात थोरल्या रामाची पूजा करून श्री महाराज प्रवचन करायला बसलेत. आता श्री महाराजांच्या मुखातून जे बाहेर येते ते पण वाच्यांश रूपानंच येते. त्याचा अर्थ तो ग्रहण करेल त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार. नंतर काही वर्षांनी जेव्हा तो मुरेल, श्री महाराजांच्या संगतीचा आणि त्यानं नामाचे जे प्रयत्न केलेत या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन तो ज्याच्यामध्ये परावर्तित होईल, म्हणजे ज्या साधका अवस्थेमध्ये, त्या अवस्थेत आता श्री महाराज त्याला म्हणाले की फक्त लक्ष देऊन राहा. तर एवढे शब्दसुद्धा त्याला पुरतील. तो वाच्यांश ठरेल पण त्यातला लक्षांश त्याला समजेल. तो पकडेल आणि जिथे लक्ष द्यायचं तिथं लक्ष देऊन स्वतःमध्ये खोल बुडून जाईल. आता पहा, इथे वाच्यांश बदलला. जेव्हा त्याची परमार्थाला सुरुवात होती तेव्हा वाच्यांश वेगळा होता, आता वेगळा आहे, पुढे आणखी वेगळा असेल. तसंच सर्व ब्रह्म, विमळ ब्रह्म हे त्या त्या पायरीवर येणारे वाच्यांश आहेत. समर्थ आपल्याला हे सांगतायत की ते सगळे मागं पडतात जेव्हा साधक आत्मस्वरूपामध्ये पूर्णपणे विरघळून जातो. त्याचा कोणताही अंश शिल्लक राहत नाही. म्हणून लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे असं समर्थ म्हणतात. म्हणजे पक्षच कुठलाही न राहता केवळ स्वरूप स्थिती शिल्लक राहते. पुढे समर्थ म्हणतात, हे लक्षांशे अनुभवणे. अर्थातच हे विवेचन ऐकल्यानंतर मनात येतं की हे अनुभूतीला येणार कसं?
लगेच समर्थांनी उत्तर दिले की हे लक्षांशे अनुभवणे, येथे नाही वाच्यांश बोलणे. मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभ कैचा. जिथं प्रत्यक्ष अनुभूती सुरू होते तेव्हा तिथे शब्द मागेच पडतात. गुलाबजाम किती छान आहे, गुलाबजाम खूप गोड आहे, गुलाबजामाचा गंध छान आहे, छान स्वाद आहे, हे सगळं मागं पडेल जेव्हा आपण डोळे मिटून तो तोंडात घालून त्याचा उपभोग घेतोय. म्हणून समर्थ म्हणतात की जिथं साधनेतला अनुभव चालू होतो तिथं ते वाच्यांश मागं पडत जातात. आता इथे खूप सूक्ष्मता आहे बरं का. अनुभवाच्या प्रत्येक टप्प्यावरती पुन्हा वाच्यांश समोर येतो, तो पुन्हा त्याला बाजूला करावा लागतो. उदाहरण सांगायचं झाल्यास आत्ता आपण साधनेला सुरुवात करू तर आपला मी विचारांना बाजूला करायचा अभ्यास करतोय. तिथे वाच्यांश वेगळा आहे आणि पुन्हा लक्षांश निराळा आहे. विचार बाजूला झाल्यानंतर शांततेला अनुभवणारा मी सुद्धा तिथं आहेच. वाच्यांश रूपानं प्रगटीकरण आहे की मी हे अनुभवत आहे, तर त्या शून्याला पाहणाऱ्याला पण बाजूला करावं लागतं. असं प्रत्येक पायरीवरती वाच्यांश समोर येतो आणि लक्षांशाकडं पाहून साधकाला त्यात बुडून जावं लागतं. जेव्हा तो बुडतो तेव्हा तिथं कुठलाही वाच्यांश राहत नाही. मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभ कैचा, असं समर्थ म्हणतात. म्हणजे खरं समर्थ सांगतायत की निःशब्द स्थितीमध्ये राहणं ही स्वरूपानुभवाची खूण आहे. तिथं वेगळेपण आलं की वाच्यांश समोर येणार, डोकं वर काढणार, त्याला बाजूला करून पुन्हा निःशब्द स्थितीत राहता आलं पाहिजे. म्हणजे स्वरूप स्थितीच्या तिथं बोलण्याची, शब्दाची उर्मीच नाही आहे. मग लगेच समर्थ म्हणतात, परा पश्यंती मध्ये मा वैखरी, जेथे वसरती चारी, तेथे शब्द कळा कुसरी कोण काज. तिथं परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या कुठल्याही वाणी राहत नाहीत. स्वरूपाच्या ठिकाणी या सगळ्या वाणी ओस पडतात. चारी वाणींच्या पलीकडं असलेली ती स्थिती. समर्थ म्हणतात, मग तिथं शब्द कला कुसर शिल्लक कशी राहील. म्हणजे अनुभव सांगणारा वेगळेपणानं राहणार नाही, अनुभवाचं प्रगटीकरण राहणार नाही. जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडची ती स्थिती. पुढेही समर्थांनी याचा विस्तार केलेला आहे. आपण उजळणीमध्ये तो सगळा यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.